युवा स्पोर्ट दिवा यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. धामणगाव यांना फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. पाहूया मात्र सामना सुरू होत आहे. स्ट्राईकला आहे तो मयेकर, नॉन स्ट्राईकला आहे तो रामा आणि पहिला षटक घेऊन येत आहे तो अर्जुन महाराज बुवा. पाहूया अर्जुन बुवा आणि सामना करेल मयेकर. पाहूया सुंदर खेळून काढलेला चेंडू मात्र तर या ठिकाणी आगमन होते सन्माननीय संतोषजी घोटकर साहेब. पेशाने आपण वकील पाहतोय आणि संघटनेमध्ये एक चांगली कामगिरी सल्लागार म्हणून आपण पाहतो. त्यांच्या माध्यमातून या आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम. या वेळेस पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहू शकता एक चांगला फटका चौकार येतोय. संघाचा आणि स्वतःचं अकाउंट तो मात्र ओपन होताना पाहतो मयेकर यांच्या माध्यमातून. मागचा सामना आपण पाहिला, खूप छान रंगत पाहायला मिळाली होती. शेवटच्या क्षणापर्यंत सामना आला होता. एका चेंडूवरती 4 धावांची गरज होती, परंतु अंतिम क्षणी धामणगाव संघाने विजय संपादन केला. गोलंदाज अर्जुन बुवा टर्न होत आहे. या वेळेस अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. फलंदाज त्रिपलाचीच्या स्वरूपात बाद. तर मैदानाच्या आतमध्ये वसन जातोय खेळपट्टीवरती. धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा.
या बेलेसह चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू अडवला जातोय आणि तो मात्र आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट होतात. याचबरोबर या क्रीडा नगरीमध्ये सारंगाव संघाचं आगमन होतंय. आपल्या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर ज्यापासून गोरसई संघात सुद्धा आगमन होतंय. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. चुकी पाहायला मिळत नाही. फलंदाज अजून एक बाद होतोय झेलच्या स्वरूपात. धावसंख्या 6. 2 गडी बाद पाहतोय. अर्जुनबू वाटण होत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रत्येक सामन्यामध्ये. इथेही चांगली गोलंदाजी पाहायला आपल्याला आतापर्यंत मिळते. 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त पाहतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 6 धावा. यावेळेस आपण पाहू शकता एक चांगला फटका पाहायला मिळतोय रामायणच्या बॅट मधून. नाही तर मात्र इथं मात्र आपण चौकार पाहतो. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 10. कैलाश येतोय दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस बॅटवरती चेंडू आहे. फुलटॉस डिलिव्हरी. इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रत्नाकरांच्या माध्यमातून. परंतु 2 धावापासून रोखू शकत नाहीये. 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहू शकता 12 धावा. या वेळेस चेंडूला टर्न केलेला पाहत आहे. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावचा प्रयत्न. थ्रो मात्र चांगला आहे. नाही तर मात्र आपण पाहू शकता चांगला फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आपण पाहू शकता 3 बाद 13. दुसरे षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना.
यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय, निर्धार राहतो चेंडू. कैलास टर्न होतोय. इथं मात्र आपण पाहू शकता अजून एक चांगला चेंडू निर्धाव राहतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, इथं मात्र झेल सुटला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 15. इथेही चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक दूरवर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 आणि या षटकामध्ये 7. यावेळेस येतोय शशिकांत म्हात्रे आणि शशिकांत म्हात्रेने जर हॅट्रिक पूर्ण केली तर आपण पाहू शकता या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी ठाकरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर पाण्यासारखे राहिले 500 रुपये पटकावतील का? पहिल्या चेंडूवरती आपण पाहिल्या बॅटची कडा घेऊन स्केवले अंपायरच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे आणि या इथे 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय. बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 धावा घेण्याचा मानस इथं मात्र धरला जातोय. शशिकांत म्हात्रे पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करतोय. एकंदरीत धाव संख्या धावफलकावरती 19 धावा ऑन द बोर्ड. यावेळेस हा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. 1 धाव कंप्लीट आणि इथेही 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावा 2-3 धावा 3 महेश स्टंप दाखवू नकोस. सगळे बाहेर मारशील बॉल. स्टंप दाखवू नकोस. ऑफ स्टंपला स्ट्राईक घे. आम्हाला धावसंख्या आपण पाहू शकता 21.
गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 30 चालू आहे. दिवा स्पोर्ट दिवा वर्सेस श्याम स्पोर्ट धामणगाव ही लढत मित्र आपण पाहतो. पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस आपण पाहिल्या स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम चेंडू हाताळतोय शशी मात्रे आणि यावेळेस निर्धाव चेंडू राहतोय. यानंतर होणार सामना जय बजरंग गोरसई वर्सेस जय हनुमान सारंगाव. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेस चेंडू येतोय मिडविकेटच्या रिजन मध्ये. एकच धाव. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु अप्रतिम अचूक टप्पा लाईन लेन चांगली पाहायला मिळते. आणि या इथं आपण पाहू शकता षटक क्रमांक 30 समाप्त होते. धावसंख्या 22. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर नाणेफेक होणार आहे. सारंगाव संघाचा संघनायक आपण यायचा आहे. गोरसई संघाचा संघनायक आलेला आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर 22 धावा. तिसरं षटक चौथं षटक आपण पाहतोय. अंतिम षटक उदय यांच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या थांबवली होती. एका षटकामध्ये 3 फलंदाज बाद केल्याने फक्त 1 धाव खर्च केली होती. तोच गोलंदाज यावेळेस पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. इथं मात्र आपण पाहतात पहिल्या चेंडूवरती एक सफलता असेल. यावेळेस बिग हिट घेण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. सेफ लँडिंग होईल. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 24 धावा धावफलकावरती लागत आहेत.
उदय उदय इथं मात्र बॅटची कडा आपण पाहतोय. चेंडू जाईल तडम्यांच्या रिझन मध्ये. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही. जमणार नाही सांगले बोलता धावसंख्या होते 25. नाही जमणार का इथं मात्र आपण पाहू शकता व्हाईट बॉल. काल सांगितले का पाणी नाही तो बोलले जमणार नाही बोलतो. 26 धावा. धावा जमवण्यामध्ये यश प्राप्त होत नाहीये. फटके पाहायला मिळत नाहीये. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसं चेंडू आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथं मात्र आपण पाहू शकता 2 धावा. पहिले की तुम्ही एक लिहून यावेळेस अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. रत्नाकरांच्या माध्यमातून फलंदाज मात्र बाद होते झेलच्या स्वरूपात. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 29 धावा आणि 30 धावांची गरज. ज्या बजरंग गोरसई आणि जय हनुमान सारंगाव दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे नाणेफेकीसाठी. गोरसई संघाचा संघनायक आपण यायचा आहे. गोरसई संघाचा संघनायक. गोरसे संघाचा संघनायक आपण यायचा आहे. सारंगाव संघाचा संघनायक आलेला आहे. गोरसे संघाचा संघनायक आपण यायचा आहे.
तर बोरसे संघाचाही संघनायक दयानंद केनेजी इथे उपस्थित आहेत. सारंगाव संघाचाही संघनायक आहे. सन्माननीय दीपकजी भोईर साहेबांच्या माध्यमातून हे नाणेफेकीचं कॉल होईल. तर टॉससाठी मान्यवरांना विनंती आहे की आपण यायचं आहे. एक चांगला सामना मित्र आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ चांगल्या पद्धतीने खेळ या सीझन मध्ये दाखवत आहेत. 30 धावांचं लक्ष्य आहे. 30 धावांचं आव्हान आहे. नाणेफेक होत आहे. गोरसे संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. तर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. दिवा संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मंडपात येऊन बसायचं आहे. दिवा संघाच्या सर्व खेळाडूंना इथनं उतरायचं आहे फलंदाजीसाठी मंडपामधून. चार षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर शानस्पोर्ट धामणगाव संघाला जास्त काही धावा जमवता आल्या नाहीये. आपण पाहिल्या फक्त आणि फक्त 29 धावा जमवल्या. 30 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर अर्जुन बोळाने पहिले षटक हाताळलं, 2 विकेट घेतले, 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर कैलास यांनी चांगली गोलंदाजी हाताळली. त्यानंतर शशिकांत यांनी सुद्धा अप्रतिम षटक हाताळलं. फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. आणि आपण पाहिलं शेवटचं अंतिम षटक उदय याने हाताळलं, 2 गडी बाद केले. आणि आपण पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या. तीस धावांचं आव्हान आहे. 4 षटकांमध्ये कशा प्रकारे पूर्ण करतील पाहूया. पहिल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते, परंतु आपल्याच फलतुरीमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते. आणि या दरम्यान आपण पाहू शकता पुन्हा एकदा गोलंदाज वळतोय. वसंत टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पहिल्या चेंडूला टर्न केला. स्कोरलेगच्या रिझन मध्ये आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट केली जाते. 30 धावांचं लक्ष्य आहे. त्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय दुसऱ्या पारीतील पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव. यावेळेस कैलास इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि तर मात्र फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात.
चालू असलेला सामना मित्र पाहतोय आपण जय हनुमान सारेंगा वर्सेस जय बजरंग गोरसई आणि यानंतर होणारा सामना मित्र सोनादेवी टेमघर वर्सेस जय हनुमान भावाले. जय हनुमान भावाले वर्सेस सोनादेवी टेमघर ही लढत या सामन्यानंतर पाहणार आहोत. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण वेळेस उपस्थित राहायचं आहे. चालू सामन्याच्या समाप्तीनंतर सोनादेवी टेमघर आणि जय हनुमान भावाले ही लढत मित्र आपण पाहणार आहोत. कपिल जातोय या वेळेस मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस आपण पाहिलं रत्नाकर यांचा प्रयत्न होता स्क्वेअर कट करण्याचा. स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली वसंत यांची. आपण पाहिलं तर निर्धाव राहतोय चेंडू. 30 धावांचं लक्ष्य आहे आणि ते लक्ष्य थांबवण्यासाठी अशी गोलंदाजी अपेक्षित आहे. इथं मात्र आपण पाहू शकता एका धावेसाठी खेळला गेलेला हा फटका आपण पाहतोय. दोन धावा धावफलकावरती. या वेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय आणि इथेही आपण पाहू शकता एकच धाव. धावा कमी आहे त्या अनुषंगाने आपण पाहू शकता संत सुरुवात पाहायला मिळते. परंतु ज्यावेळेस कमी धावा असतात त्यावेळेस रोमहर्षक सामने आपल्याला मित्रांनो नेहमी पाहायला मिळत आहेत. आक्रमक हा बचावाचं साधन असतं. आक्रमक रूप मात्र आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. या वेळेस अप्रतिम देखना फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. धावसंख्या झाली 7. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1-7. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळी स्लो डिलिव्हरी. चेंडूला मात्र बिडकावून दिलेला पाहतोय सीमारेषा बाहेर. एक मोठा फटका. चौकार. या 4 धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. तर आपण पाहू शकता पंचांनी 2 धावाची पेनल्टी लावलेली आहे. मोबाईलवरती क्षेत्ररक्षक बात करीत होता आणि या कारणास्तव आपण पाहू शकता जो नियम आहे त्या नियमाला धरून पंचांनी इथं आपण पाहू शकता 2 रन पेनल्टी स्वरूप लावलेले पाहतोय आपण. या वेळेस 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या आपण जर पाहिली तर 14 धावा.
या वेळेस आपण पाहू शकता देखना अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू अडणार नाही, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. धावा धावफलकावरती 30 धावांचं लक्ष. अजून एक चांगला फटका व्हायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या आपण पाहतोय 20. अजूनही 10 धावांची गरज आहे विजयासाठी. 10 धावा अजून विजयासाठी हव्या आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न फसला गेला. निर्धाव होतोय चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. या पेलेचा चेंडूला दिशा दिलेली पाहतोय आपण. तीन धावा पूर्ण होत आहेत. याच दरम्यान आपण पाहू शकता गोरसे गावचे एक युवा नेता कल्पेजी केने आणि त्यांच्या संवेत सागर धुमाल आपल्या क्रीडानगरीमध्ये सर्वप्रथम आपला हार्दिक स्वागत करतोय. सात धावांची आवश्यकता आहे. धावफलकावरती 23 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एकंदरीत विजयाच्या जवळ आपण पाहतोय दिवा स्पोर्ट दिवा संघ. दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीचा, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या संघाचं वर्तमान काळामध्ये खेळ चांगला होईल तोच विजय ठरेल. तर विजयाच्या समीप जवळ पाहतोय. क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू हाताळ्यापर्यंत आपण काही एक बोलू शकत नाहीये, पण असंही भाष्य करू शकतो की विजयाच्या जवळ पाहतोय आपण दिवा स्पोर्ट दिवा. या वेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल. या वेळेस पाहिलं चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धावचा प्रयत्न. आणि दुसरी धावी कंप्लीट. यावेळेस आपण पाहतोय दुसऱ्या ग्राउंडची पाहणी करण्यासाठी या इव्हेंटचे आयोजक कबीर दादा यांचं आगमन होत आहे. रत्नाकर आतापर्यंत 11 धावांवरती खेळतोय आणि कपिल 10 धावांवरती खेळतोय. 2 चौकार अप्रतिम पाहायला मिळाले कपिल यांच्या बॅट मधून. इथं मात्र पाहू शकता
वाईट बॉल. तर धावसंख्या जर पाहिली तर आपण पाहतोय 27. 3 धावांची गरज आहे. या 3 धावा या ओव्हरमध्ये पूर्ण होतील का पाण्यासारखं राहील. यावेळी चेंडूला फ्लिक केलेला आहे, विडकावून दिलं. मिडविकच्या रिजन मध्ये 2 धाव कंप्लीट झाल्या. सामना लेव्हल बरोबरी झालेली आहे. एका धावेची गरज विजयासाठी. 30 धावांचं लक्ष होतं, सहज सोपं करून ठेवलं. पहिल्या ओव्हरमध्ये वसंत यांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर आपण पाहिलं श्याम यांनी 14 धावा खर्च केल्या, त्यात पेनल्टीच्या 2 धावा. इथं मात्र 1 धाव पूर्ण करून विजय संपादन करतोय सहज आणि सोपं. रत्नकार आपण याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, अष्टपैलू कामगिरी, चांगला झेलही पकडला होता. त्या कारणास्तव मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. व्यासपीठावर विराजमान आमचे जिवलग मित्र कल्पेशजी केले साहेब, आपणास विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. भिवंडी तालुका युवा सेना उपाध्यक्ष ग्रामीण यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो.